ही एक अत्यंत सुंदर अशी अभिनेत्री होती, पण तिची कारकीर्द अभिनय आणि बोल्डनेस याच्यामुळे गाजलेली होती. तिला उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी 3 गोल्ड ग्लोब आणि 3 ऑस्कर नामांकनं मिळालेली होती. तिनं 2 जणांशी लग्न केली होती, तिची 3 लग्न झाली होती, अनेक अफेअर केलेले होते आणि एक दिवस अचानकपणे पॅसिफिक महासागरामध्ये तिची डेड बॉडी आढळलेली होती, तीही संशयास्पद. तर ही एक मिस्ट्री आहे, ती आपण बघणार आहोत आणि त्या अभिनेत्रीचं नाव आहे नताली वूड. नताली वूडचा जन्म 20 जुलै 1938 सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी झालेला होता आणि नतालीची आई आहे, तिचं नाव आहे मारिया. आता ही मारिया आहे, तिचाही वेगळा इतिहास आहे. म्हणजे तिचं पहिलं लग्न झालेलं होतं अलेक्झांडर टॅटुलॉफ याच्याशी. तर हा एक मेकॅनिक होता. मेकॅनिकबरोबर लग्न झालं, संसाराला सुरुवात झाली. पण याच काळामध्ये विवाहित असूनसुद्धा ही जी आहे मारिया, ती निकोलस झाचारेंको नावाच्या एका व्यक्तीच्या प्रेमात पडली. तो होता सुतार. आता या सुतारबरोबर हिची तार जुळली आणि दोघंही मग प्रेमसंबंधामध्ये राहायला लागले. पहिल्या नवऱ्याला सोडला, दुसऱ्याबरोबर ती हिनं संबंध जोडले आणि त्याच्याबरोबर ती गरोदर राहिली आणि मग तिनं पहिल्या नवऱ्याला घटस्फोट दिला. 1938 निकोलबरोबर तिनं लग्न केलं आणि लग्नानंतर 5च महिन्यामध्ये मारियाला मुलगी झाली. मुलीचं नाव ठेवलं नताली. आता नताली आणि अजून एक मुलगी झाली, तिचं नाव ठेवलं होतं लाना. तर हिचा जन्म 1946 सांता मोनिका या भागामध्ये झालेला होता. आता नंतर ही लाना जी आहे, लाना वूड, ती सुद्धा एक अभिनेत्री बनलेली होती. पण यांचे वडील जे आहेत, ते वडील निकोलस हा एक मद्यपी होता किंवा अट्टल बेवडा होता आणि तो घरच्यांना प्रचंड त्रास द्यायचा होता. त्रास देत होता आणि लहानपणापासूनच त्या दोन्ही मुलींचा प्रचंड त्रास झाला होता, छळ झालेला होता. 1942च्या साली म्हणजे नतालीच्या पालकांनी कॅलिफोर्निया या ठिकाणी सांता रोसा या ठिकाणी एक घर घेतलं होतं. आता एके दिवशी घराच्या समोर शूटिंग चाललेलं होतं आणि त्या ठिकाणी शूटिंग करणारी जी मंडळी होती, त्यांनी ह्या छोट्याशा नतालीला बघितलं. तिला बघितल्यानंतर म्हटले, अरे चला, एक बारकी मुलगी आहे, छोटी पोरगी आहे आणि तिला आपण बालकलाकार म्हणून घेऊया. आणि तिला तशी ऑफर दिली आणि त्यानंतर नताली हॉलिवूडच्या RKO स्टुडिओ जो आहे त्याच्यामध्ये सामील झाली आणि मग तिचं नाव बदललं आणि तिचं नाव नताली वूड असं ठेवलं. वूड तिचं नाव, आडनाव नव्हतं. वूड नाव हे आकर्षक वाटेल असं त्यांना वाटत होतं आणि त्यावेळेचे एक चित्रपट निर्माते होते सॅम वूड, तर यांना ती श्रद्धांजली होती वगैरे आणि म्हणून ते नाव ठेवलं होतं. आता हॅप्पीलँड या पहिल्या चित्रपटामध्ये नतालीनं छोटीशी भूमिका केली होती आणि त्या भूमिकेमध्ये सुद्धा तिनं अनेकांचं लक्ष वेधलेलं होतं. त्याचबरोबर द मून इज डाऊन या चित्रपटातही तिनं छोटी भूमिका केली. अशा पद्धतीनं ती आता चित्रपटात बालभूमिका करायला लागली होती. पुढं तिची आई तिला आणि तिच्या बहिणीला घेऊन लॉस एंजेलिस या ठिकाणी आली होती आणि इथं नतालीनं स्क्रीन टेस्ट जी आहे ती तिची दिली आणि तिला दिग्दर्शक इर्विन यांनी टुमारो इज फॉरेवर हा 1946 साली आलेला चित्रपट आहे, त्याच्यामध्ये कास्ट केलं होतं. आणि त्यानंतर त्याच काळामध्ये तिनं त्याचं शिक्षण वगैरे पण चाललेलं होतं. प्राथमिक शिक्षण स्टुडिओच्या लॉटमध्ये झालेलं होतं आणि कॅलिफोर्निया जो आहे त्यांच्या कायद्यानुसार वयाच्या 18व्या वर्षापर्यंत बालकलाकारांना दररोज किमान 3 तास तरी वर्गामध्ये बसवलं पाहिजे. त्याच्यामुळे त्याचं शिक्षण पण चाललं होतं, चित्रपट पण चालले होते. आता लहानपणीच ती वूड जी आहे नताली, ती अनेक प्रसिद्ध चित्रपटात तिनं काम केलं होतं. त्याच्यामध्ये मिरॅकल ऑन 34th स्ट्रीट, त्यानंतर ड्रिफ्टवूड, त्यानंतर स्कोडा हाय, त्याचबरोबर चिकन एव्हरी संडे, ग्रीन प्रॉमिस, फादर ऑज अ फुलबॅक, त्यानंतर नो सॅड सॉन्ग फॉर मी, त्यानंतर आवर फेरी नोज, नेव्हर अ डल मुमेंट, द जॅकपॉट, डिअर ब्रॅट, त्यानंतर ब्लू व्हील, द रोज बाउल स्टोरी आणि जस्ट फॉर यू, द स्टार, अशा अनेक चित्रपटात तिनं म्हणजे जवळजवळ 20 चित्रपटामध्ये तिनं बालकलाकार म्हणून काम केलेलं होतं. आता 1953 ते 54 या काळात तिनं टेलिव्हिजनमध्ये सुद्धा काम केलं होतं आणि वयामध्ये येताना 16व्या-17व्या वर्षी तिच्यावरती तिच्याच एका सहकलाकाराने बलात्कार केलेला होता. ही गोष्ट नंतर समोर आली होती, म्हणजे तिच्या मृत्यूनंतर ही गोष्ट समोर आली. 1955 16 वर्षाची नताली वूड ऑडिशनसाठी लॉस एंजेलिस या ठिकाणच्या एका हॉटेलमध्ये गेली होती. त्यावेळेसचा एक सुपरस्टार म्हणून ओळखला जातो, त्याचं नाव आहे कर्क डग्लस.
तर हा सुद्धा त्या ठिकाणी ऑडिशनला आलेला होता आणि आईनं नातालीला तयार केलेलं होतं आणि तिला स्वतः हॉटेलमध्ये सोडलेलं होतं. काही तासानंतर नाताली घरी आली. तिची अवस्था प्रचंड वाईट होती. कपडे फाटलेले होते, मेकअप खराब झालेला होता आणि तिच्या चेहऱ्यावरती म्हणजे रंग वगैरे गेलेला होता आणि तिच्यावर अत्याचार झाला आहे असं समजून येत होतं. आणि मग तिनं आईला सांगितलं की कर्कने तिच्यावरती बलात्कार केलेला आहे. नाताली आणि तिच्या आईचं हे संभाषण तिची बहीण जी आहे लाना हिनं पण ऐकलेलं होतं. पण ज्यावेळेस आता ती लाना जी आहे ती 8 वर्षाची होती, नाताली जी आहे ती साधारण 16 वर्षाच्या आसपासची होती. पण कोणाला हे सांगू नको, कारण जर बाहेर कळलं तर मात्र हिचंही करिअर बरबाद होईल आणि तिला परत संधी मिळायची नाही. परिणाम करिअरवरती होईल. त्यामुळे हे सगळं गुप्त ठेवण्यात आलं होतं. पण ज्यावेळेस नातालीचा मृत्यू झाला आणि कर्कसुद्धा मरून गेला, त्याच्यानंतर मग ह्या बहिणीनं लिटल सिस्टर या नावानं हे सगळं उघड केलेलं होतं. आता नाताली वुडनं 16व्या वर्षीच त्या किशोरवयीन चित्रपट आहे त्याच्यामध्ये म्हणजे काम करायला सुरुवात केली होती. रिबेल विदाऊट अ कॉज या चित्रपटाद्वारे तिनं करिअरला सुरुवात केली. म्हणजे तरुणपणाच्या भूमिका आता सुरुवात केली होती तिने करायला. उत्कृष्ट अभिनयासाठी याच पहिल्या चित्रपटाला तिला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं ऑस्करचं नामांकन मिळालं होतं आणि हा चित्रपट सुपरडुपर हिट झाला होता. हिला एक नवीन ओळख मिळाली होती. नंतर नातालीला अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या. वुडने 1956मध्ये फॅन युनस हायस्कूलमधून तिने पदवीसुद्धा प्राप्त केलेली होती आणि एक वेळ अशी आली होती की जी अनेक चित्रपट नाकारायला लागली होती, इतकी ती प्रसिद्ध झालेली होती आणि तिचं चांगल्या पद्धतीनं त्या चित्रपटात यश मिळायला लागलं होतं. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जर बोलायचं झालं तर तिचं पहिलं लग्न म्हणजे 1957च्या दरम्यान नातालीचं नाव अभिनेता रॉबर्ट वेगनर बरोबर ती जोडलेलं होतं. दोघांच्यामध्ये प्रेमसंबंध वगैरे सुरू होते. दोघं एकाच इंडस्ट्रीमधले होते आणि नातालीनं मग तो तिच्यापेक्षा 8 वर्षांनी मोठा होता त्याच्याबरोबर ते लग्न केलं होतं. तर हे पहिलं लग्न होतं 28 डिसेंबर 1957 रोजी झालेलं. त्यावेळेस वूड जी आहे ती 19 वर्षाची होती आणि लग्नामुळे नातालीने अनेक चित्रपट नाकारलेले होते आणि त्यामुळेच नातालीला वॉर्नर ब्रदर यांच्या स्टुडिओमधून सुद्धा काढून टाकण्यात आलेलं होतं आणि त्यानंतरही बऱ्याच काही गोष्टी घडलेल्या होत्या. लग्नानंतर नातालीनं कॅश मॅकॉल यांसारखे चित्रपट केलेले होते, पण हे चित्रपट फ्लॉप झाले होते आणि नंतर 4 वर्षाचा काळ जो आहे तो तिची उतरती कळा लागलेली होती. आणि स्प्लेंडर इन द ग्रास 1961 साली आलेला चित्रपट जो होता त्या चित्रपटानं मग 4 वर्षानंतर तिला यश दिलेलं होतं. पुन्हा तिची गाडी रुळावर आलेली होती आणि स्प्लेंडरसाठी तिच्या अभिनयासाठी तिला वूडला अकादमीचा पुरस्कार मिळाला होता, गोल्डन ग्लोबचा पुरस्कार मिळाला होता आणि अनेक असे पुरस्कार मिळाले होते की ज्यामुळे तिला प्रचंड प्रसिद्धी मिळालेली होती आणि तिचं नाव झालं होतं आणि पुन्हा तिची सेकंड इनिंग सुरू झाली होती. याच काळामध्ये एक धक्कादायक घटना घडली. तर साधारण 1961मध्ये नातालीला तिचा पती आणि त्या पतीबरोबर ती अजून एक महिला हे दोघंही नको त्या अवस्थेमध्ये दिसलेले होते. म्हणजे स्वतःच्या नवऱ्याला तिनं घरामध्ये रंगेहात पकडलं होतं. म्हणजे ज्याच्यासाठी तिनं चित्रपट सोडले होते, ज्याच्यासाठी तिला उतरती कळा लागली होती, तिनं अनेक चित्रपट नाकारले होते, तोच प्राणी तिच्याशी गद्दारी करत होता. त्यामुळे 27 एप्रिल 1962 रोजी दोघांचा अधिकृतपणे घटस्फोट झालेला होता. घटस्फोटानंतर नाताली वूडनं तिच्या करिअरवर लक्ष द्यायला सुरुवात केली होती आणि 1962मध्ये प्रदर्शित झालेला जिप्सी या चित्रपटानं पुन्हा तिला स्टारडम मिळवून दिलं होतं. पुढं वयाच्या 25व्या वर्षी तिला लव्ह विथ द प्रॉपर स्ट्रेंजर या चित्रपटासाठी तिसरं ऑस्कर नामांकन मिळालं होतं आणि पुढं नातालीनं टोनी कार्टिसबरोबर ती 2 कॉमेडी चित्रपट केले होते, सेक्स अँड द सिंगल गर्ल आणि द ग्रेट रेस. तर या चित्रपटांची मधून पण तिनं अत्यंत कॉमेडी भूमिका केलेली होती. याच काळामध्ये ती चर्चेमध्ये चित्रपटामुळे तर होतीच, पण तिचे जे अफेअर होते त्याच्यामुळेही चर्चा होती, कारण तिचं नाव वॉरन बेटी, मायकेल केन, डेव्हिड निवेन ज्युनियर यांच्याबरोबर ती जोडलं गेलेलं होतं. आणि 1965मध्ये नातालीने व्हेनेझुएलाचा शूज निर्माता होता लाडिस्लास बॅटनिक याच्याबरोबर ती लग्न केलं होतं. नंतर ते काही काळामध्येच महिन्यामध्ये तुटलेलं होतं. त्यानंतर 1966मध्ये नताली पेनेलोप या 1966च्या चित्रपटात दिसलेली होती. बॉक्स ऑफिसवरती हा जबरदस्त फ्लॉप झालेला होता. या चित्रपटाच्या फ्लॉपचा थेट परिणाम नातालीच्या मानसिक स्थितीवरती पण झाला होता, आर्थिक स्थितीवरती झाला होता आणि तिनं वॉर्न ब्रदर यांच्याबरोबरचा करार तर संपुष्टात आलेलाच होता अगोदर. त्यानंतर तिची जी टीम होती, व्यवस्थापक होते, एजंट होते, बाकीची मंडळी होती, प्रचारक होते, या सगळ्यांना कामावरून काढून टाकलेलं होतं आणि कराराच्या विरोधात गेली होती. त्यामुळे प्रचंड पैसा हिचा गेलेला होता.
पण या काळामध्ये पण तिनं आता स्वतःच्या मानसिक स्थितीवरती लक्ष केंद्रित केलेलं होतं. चित्रपटातनं ब्रेक घेतलेला होता आणि अत्यंत वाईट टप्प्यामधून आता ती चाललेली होती. या काळामध्ये निर्माता रिचर्ड ग्रेसननं ते म्हणजे ह्या दोघांची भेट झाली. त्यानंतर 3 वर्षे एकमेकांना यांनी डेट केलं आणि रिलेशनशिपनंतर दोघांनी लग्न केलं होतं. चित्रपटामधून पुन्हा तिनं 3 वर्षाचा ब्रेक घेतला होता आणि नंतर वूडने डायल कॅनन, रॉबर्ट कल आणि इलियट गोल्ड यांच्याबरोबर ती बॉब अँड कॅरोल किंवा टेड अँड ऑलिस यांसारख्या विनोदी चित्रपटात काम केलं होतं. 3 वर्षानंतर पुन्हा पुनरागमन केलं होतं. ते चित्रपट ब्लॉकबस्टर ठरलेले होते. त्यानंतर नतालीला अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर यायला लागल्या होत्या. या काळात ती गर्भवती होती. तिनं प्रेग्नन्सीची घोषणा केली आणि अनेक चित्रपट मग तिला सोडून गेलेले होते. 1970मध्ये नतालीनं नताशा ग्रेसला जन्म दिलेला होता आणि चित्रपटामधून काही काळासाठी निवृत्ती घेतलेली होती. आता मुलगी नताशाच्या जन्माच्या अवघ्या 1 वर्षानंतर नवरा बायकोमध्ये वाद झाला आणि नताली रिचर्ड ग्रेसनपासून वेगळी झाली होती आणि त्यावेळेस कॅलिफोर्नियाचे तत्कालीन गव्हर्नर जेरी ब्राऊन याच्याबरोबर ती ही म्हणजे 1973 ते 1977 या 4 वर्षाच्या काळामध्ये तिचं त्याच्याबरोबर अफेअर चाललेलं होतं आणि याच सुमारास तिनं द अफेअर या चित्रपटाचं शूटिंग केलेलं होतं. याच्यामध्ये तिचा सहकलाकार होता तिचाच जुना नवरा रॉबर्ट वेगनर. एकत्र शूटिंग चाललं होतं. पुन्हा दोघं एकमेकांच्या जवळ आले आणि याच वर्षी तिनं त्या पहिल्या पतीला म्हणजे अगोदरच्या पतीला जे आहे ते सोडलं. नंतर दुसरा पती जो आहे म्हणजे पहिल्या पतीबरोबर तिनं दुसऱ्यांदा लग्न केलं होतं. 1974मध्ये नतालीला दुसरी मुलगी झाली कार्टली. आता मुलीच्या जन्मानंतर नतालीनं पायपर या चित्रपटाद्वारे पुन्हा पुनरागमन केलेलं होतं आणि त्यानंतर अनेक चित्रपट आणि TV शोमध्ये तिनं भाग घेतलेला होता. 1981मध्ये नतालीला ब्रेन स्टॉर्म हा चित्रपट मिळालेला होता. या चित्रपटाचं शूटिंग तिनं पूर्ण केलं होतं पण याच काळामध्ये एक भयंकर घटना घडली होती. तर या चित्रपटाच्या शूटिंगमधून वेळ काढून म्हणजे शूटिंग पूर्ण झालेलं होतं आणि आता त्यानंतर यांनी ठरवलं पार्टी करायची यॉट पार्टी करायची होती. यॉट पार्टी म्हणजे समुद्रामध्ये जहाज असतं ते हॉटेलसारखं असतं त्या ठिकाणी जायचं आणि तिथं पार्टी करायची म्हणजे याला म्हणायचं यॉट पार्टी. आणि त्याचबरोबर डिंगी म्हणजे जमिनीपासून ते यॉट पार्टीपर्यंत घेऊन जाणारं एक छोटं जहाज आहे किंवा छोटं वाहन आहे त्याला डिंगी असं म्हणतात. हे मला तरी काय माहिती, मी कुठेतरी वाचलेलं ते तुम्हाला मी सांगितलं आहे. आता ह्याच्यात अजून काही माहिती असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा. असो तर आता तिचा नवरा रॉबर्ट वेगनर याच्याबरोबर ती सांता कॅटालिना या बेटावरती पोहोचली आणि पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावरती वूड वॅगनर आणि ब्रेनस्टॉर्मचा सहकलाकार म्हणजे चित्रपटाचा सहकलाकार ख्रिस्तोफर वॉकेन आणि जहाजाचा कॅप्टन होता डेनिस डॅव्हर्न. तर हे सगळे तिथं होते आणि नतालीच्या पाठीमागे त्या रेस्टॉरंटमध्ये ख्रिस्तोफर आणि रॉबर्ट या दोघांच्यामध्ये काहीतरी कचाकच भांडणं झाली होती अशी पण माहिती समोर आली होती. आता रात्रीच्या 10:30ची वेळ झाली होती आणि हे सगळे त्या यॉटकडे निघालेले होते. मध्यधुंद अवस्थेमध्ये होते. इतके दारू पिले होते की कोणाला काही शुद्ध नव्हती. आपण काय करतोय कुठं जातोय काही याची जाणीव नव्हती. अनेक तासानंतर यांच्या लक्षात आलं या 2 माणसांच्या, अरे नताली बेपत्ता झाली. आणि मग ह्यामध्ये इतके बेवडले होते की त्यांना काहीच कळत नव्हतं. 3-4 तासानंतर यांना ते लक्षात आल्यानंतर रात्रीच्या 3:30 वाजता तटरक्षक दल जे आहे त्यांना सूचित करण्यात आलं नताली गायब झालेली आहे. त्यानंतर तिचा शोध चालू झाला. दुसऱ्या दिवशी 29 नोव्हेंबर 1981 रोजी सकाळी साधारण 8 वाजता तिची डेड बॉडी महासागराच्या याटपासून 1-2 मैल अंतरावरती सापडली होते आणि त्यावेळेस तिचं वय साधारण 43 होतं. पण ती पाण्यात पडली कशी? तिला कुणी पाडले का? तिला पोहता येत नव्हतं का? पोहता येत नसेल तर ती पाण्यात का उतरली होती? पोहता येत असेल तर ती बुडाली कशी? पाण्यामध्ये तिनं प्रवेश केला कसा? वगैरे 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 असे अनेक प्रश्न होते. आणि पोस्टमॉर्टमच्या अहवालामध्ये धक्कादायक माहिती समोर आली होती. तिच्या शरीरावरती आणि हातावरती जखमा होत्या. तिच्या गालावरती ओरखडे होते. तिला मारहाण केल्याचं समजत होतं. परंतु जखमा कशा आणि केव्हा झाल्या याबाबत ठोस माहिती काय उघड झालेली नव्हती. आता वूडच्या रक्तामध्ये त्या नतालीच्या रक्तामध्ये अल्कोहोलचं प्रमाण 0.14% सुद्धा होतं. नतालीनं म्हणजे तिच्या मृत्यूनंतर अनेक पैलू समोर यायला लागले होते आणि तिचा खून करण्यात आला की तिनं आत्महत्या केली की आणखी काय घडलं याच्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. तिचा नवरा जो आहे त्याची चौकशी झाली, सहकलाकाराची चौकशी झाली, पण वास्तव सत्य काय आता ते समोर आलेलं नव्हतं.
नताली वूडच्या मृत्यूपूर्वी तिनं तिचा शेवटचा चित्रपट पूर्ण केलेला होता ब्रेनस्टॉर्म, आणि त्यानंतर 20 सप्टेंबर 1983 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रचंड गाजला, फक्त तो बघायलाही नव्हती. आता काही काळ तिचा मृत्यूचा तपास चालला, त्याच्यात काहीच सिद्ध झालेलं नव्हतं. त्यानंतर आता तिचं मृत्यूचं कारण हे बुडणं होतं, हे होतंच, पण पुराव्याअभावी कोणावरती काही म्हणजे कोणाला काही तुरुंगात टाकले किंवा शिक्षा झाली असं काय झालेलं नव्हतं. पण तिची बहीण जी आहे तिनं मात्र शंका उपस्थित केलेली होती. त्यानंतर साधारण 30 वर्षांनी 2011मध्ये पोलिसांना असे काही पुरावे सापडले होते की त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा उघडण्यात आलेलं होतं. त्यावेळेस काही लोकांनी सांगितलं की नातालीच्या त्यांनी किंकाळ्या ऐकल्या होत्या, असे 2 साक्षीदार सापडले होते की ती मदतीसाठी वाचवा म्हणून ती ओरडत वगैरे होती. आणि त्यामुळे मग 2018मध्ये त्या पतीला तिनं संशयित वगैरे मानलेलं होतं. पण संशयित मानलं होतं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, पण संशयित मानणं आणि वास्तवामध्ये त्याच्याविरोधात पुरावे सापडणं याच्यामध्ये प्रचंड फरक होता. आणि त्यामुळे ते प्रकरण जे होतं ते तिचा मृत्यू झाल्यानंतर 40-45 वर्ष होत आली, तरीसुद्धा अजून मुख्य गोष्ट काय घडली होती, नक्की सत्य काय आहे, वास्तव काय आहे, हे अजूनही गूढ आहे. आता नतालीचा ज्यावेळेस मृत्यू झाला त्यानंतर लॉस एंजेलिस या ठिकाणचं वेस्टवूड व्हिलेज मेमोरियल पार्क आहे, त्या ठिकाणच्या स्मशानभूमीमध्ये तिला पुरण्यात आलेलं होतं. आणि फ्रँक सिनात्रा, एलिझाबेथ टेलर, फ्रेड अस्टायर, त्यानंतर रॉक हडसन, डेव्हिड निवेन, ग्रेगरी पेक, त्यानंतर जीन केली, एलेना काझान आणि लॉरेन ऑलिव्हियर हे सेलिब्रिटी जे आहेत ती मंडळी तिथं उपस्थित होते. आणि नतालीच्या 1 वर्ष म्हणजे मृत्यूच्या 1 वर्ष अगोदरच तिनं इच्छापत्र वगैरे मृत्यूपत्र तयार केलेलं होतं. त्यामुळे तिच्या संपत्तीचा वाटा तिचा पती, त्यानंतर मुली, त्यानंतर आई, बहीण या सगळ्यांना देण्यात आलेला होता. आता या सगळ्यामध्ये अंतिम तपास ज्यावेळी झाला किंवा ह्या सगळ्याचं एक सार जे आहे त्याच्यामध्ये असं समोर आलं होतं की नताली जी आहे ती प्रचंड नशेमध्ये होती आणि या अवस्थेमध्ये डिंगीमधून ती याटमध्ये जात होती. आणि जात असताना ती लडखळली. रस्त्याने चालतानाही माणूस लडखळतो, ही तर एवढी म्हणजे जास्त मद्यप्राशन केलं होतं त्याच्यामुळे ती पाण्यात पडली. आता तिचे जे 2 सहकारी, पती आणि मित्र होता किंवा सहकलाकार होता, ते सुद्धा शुद्धीत नव्हते. त्यांनाही काय चाललंय काही कळत नव्हतं, त्यामुळे त्यांना 4 तासानंतर कळलेलं होतं. पण स्वतःच्या हातानंच ती गेली असं समोर आलेलं होतं. आता आपले मीडियावाले जे आहेत त्यांना कुठं ना कुठंतरी गूढ शोधायचं आणि काही ना काहीतरी खरडत बसायचं असं ते चाललेलं असतं. त्याच्यामुळे कदाचित हे प्रकरण अजूनही असं लांबवण्याचा प्रयत्न लोकांनी केलेला असेल आणि म्हणून 40-45 वर्षानंतर सुद्धा त्याच्यावरती बोललं जातं. असो, तर आता या सगळ्या प्रकरणात जे समोर आलं होतं ते तुमच्यासमोर मांडलेलं आहे. याबद्दल तुम्हाला काही अजून माहीत असेल ते सुद्धा जरूर कळवा. आणि जाता जाता ही गोष्ट सांगतो की माझं इंग्रजी अत्यंत कच्चं आहे, त्याच्यामुळे जरी बोलताना इकडं तिकडं झालं असेल तर ते समजून घ्या. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.